बया सुन बाई, अगं 8 वाजून गेले. अगं काही चहा पाणी काही आहे का नाही? म्हाताऱ्या जीवाला 8 वाजले तरी चहा नाही. आमच्या काळामध्ये अगं पहाटे 5ला चहा भेटायचा आम्हाला. आमच्या हाताने करायचो म्हणायला. पण आता आण चहा बी आण जरा. त्या बाई देते ना. तुम्ही त्या ना रुद्राश्रमामध्येच बऱ्या होत्या. बया नुसता चहा मागितला तर एवढी कुटकुट केली. तेव्हा दुसरं काही मागितलं असतं तर सेकंडभर टिकून नसतं दिलं इथं मला. केवढे हाल केले असते भावाने. काही जमानाच राहिला नाही सुनांना काही बोलायचं आता. सुना आणाव्या तर या अशा आहे, नाही आणावा तर टिकून तशा पण प्रॉब्लेम आहे. काय करावा बाई, अवघड झालं. ओ आत्या, ते म्हातारं काय उठून नाही राहिले बघा बरं. काय झाले, पटकन उठा. अगं बाई ग, कुठा गेला का माझा दादल्या? अगं बाई 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 बाई, आता काय करावं बाई मी? कस काय गेला का बाई? एकुलता एक होता मला. आता कोणाला तोंड पाहू मी? बाई बाई बाई. हो, म्हातारा हाय का गेले ते तरी माहिती का? त्याच्या भोंगा वासू राहिलाय. गप बसा. बाया रडायची सुद्धा मुभा नाही, रडायचं सुद्धा नाही. म्हणजे आम्ही नवरा गेला तरी रडायचं नाही. अशा कुठं सुना राहत्या का? काय हो? हो आत्या, भोंगा नका वासू, थांबा. हा का? नाडी चक्कर गेला काय कळत? नाडी चक्कर ना, नाडी गेला काय कळत? नाडी ओ मामा, हा म्हणजे म्हातारं तर आहे. आहे. ओ आत्या, गेला. गेला का बाई माझा नवरा? एकुलता एक होता गं बाई. आता मग काय करू बाई मी? आता कोणाची तोंड का पाहू गं बाई मी? माझा नवरा गेला गं बाई. अगं बाई गं. आओ बसा गप. काय गेलं नाही म्हातारा अजून, नाडी चालूच आहे त्याची. गप बसा. बाया गेला असतं तर बरं झालं असतं. कवर त्यांनी पाच आता इथं त्या वृद्धाश्रमात मारण्यापेक्षा त्याच्या घरात गेला असतं तर बरं झालं असतं. नाही तर काय कवर आपली किती दिवस पाच या सोना मुलाचा किती त्रास होत. राहत नाही पण आता काय. सुनबाई, अगं या जागी तुझे आई वडील असते तर तू असंच केलं असतं का? सुनबाई, आमच्या चाल पटकन चहा बी पाच जरा. भैया उठले का तुम्ही? अहो मला वाटलं. अगं तुझ्या जिबीला काय हाड बीड काय आहे का नाही? एवढ्या लवकर जातोय वय मी? अहो असं नाही, मला वाटलं तुम्ही काय बोलतीन काय नाही. कौशे तू एवढ्या लवकर जातोय वय मी? अगं अजून लय पाच आहे मला. लय पावसाळी पाच आहे मला अजून. मग काय बोलती कौशे तू? तुला तर काय बोलावं काय नाही. रामकृष्ण हरी रामकृष्ण. बया एवढं पाहिलं तरी याचं बरत नाही. अजून काय पाहायचं राहिले याला काय माहिती. हे काही लवकर खपत नाही. याचा अवघड आहे. नाही खपत लवकर. राय बाबा तसाच मग काय. सुनाचा ना मुलाचा संसार पाहाला. तुला पाचाचे पाही मग आता काय. मी पाहते तो बरोबरी त्याच्या वाचूनच राहिले सगळं.
द्यायचं सोडून ते नाही सारखं हिंडत त्यांच्या माग 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 काय गरज पडली याला हिंडायची. बसावं एक जागी, पण म्हाताऱ्या माणसाचं काच एक जागी बसणं आले. सारखं म्हातारा माणूस सारखं हिंडत वावरात, सवय पडली ती. आता रातची झोप येत नाही काही नाही, सारखं उठून बसत आहे माणूस. मग काय करणार. कौशे कोणला का पुरायली तू, कोणला का पिती. नाही नाही कोणला नाही हो, कोणला नाही. कोणला नाही, कोणला नाही. नीट पाटले ते पाच दरवाजे बिरवाजा लावून काय अजिबात कडे आलो येडे पडा पडशील बिडशील दमादमानी तर कधी एकदा वावरामध्ये काय करीत या काय माहिती या जाया पडल्या त्या उचलून ठेवायच्या. सगळं व्यवस्थित चिर करायचं ते नाही काय करावं काय नाही या पोरांना. कधी द्या ना काम करतील आणि कधी नाही काय माहिती. असा आला असेल बरं हे म्हातारा आता. हो ग बसा हो. अगं पण वय झालं आता, कायला मळ्या खेळामध्ये यावा, घरी बसावा, नातवाला घेऊन तिथे खेळावा. इकडे यायची काय गरज आहे. हो वाटलं असेल त्यांना चक्कर मारून यावं मळ्यामध्ये, आले असेल चक्कर मारायला ते. अरे चक्कर मारायला तू पाय आता तिकडे पाय दोन पाय त्यांचे तुम्ही आले. काम कर. नाही ते काय बाई एवढ्या जाया बिया पडले व्यवस्थित व्यवस्थित रचून ठेवावा काय करावा काय नाही. पवार कधी काय माहिती काय मार्ग नाही काय नाही. काय झालं याला ए बर्या, अरे याला फवारलं का नाही. रोग आलाय की त्याच्यावर, एवढी बुरी दिसून राहील त्याच्यावर. फवारलं का नाही त्याला. हो बसा ना गप तुम्ही, तुम्हाला काय कळत. जा घरी तिकडं बसायचं, घरी तार पडायचं ते नाही. तुमचं वय झालं आता कवर तुम्ही येते हे करीत बसणारी. सांग तरी तसंच जा घरी बा. वय झालं आता घरी बसावा. इथं काय झालं का म्हणजे डोक्याला त्रास देते गेलं नाही दिलं नाही. पाहतो ना मला काही समजत नाही, मला बुद्धीच नाही. तुम्ही गप्प बसा ना. काय मला बुद्धीच नाही, त्यांनाच बुद्धी फक्त. अहो गप्प बसा. वय झालंय आपलं घरी बसावं मस्त तिथे तिला जोडून बसतो इकडे काहीतरी काम खोटोबळ्या करीत बसायचं माणसाच्या. अहो ते पोरगी घेऊन आले ना, तुम्ही कशाला चिडचिड करताय. अरे पण पोराला ते बोला ते आलं जग मारायला, त्याने जावं ना घरी तिकडे करावं ना काम त्याने त्यांचे. अहो नीट बोला, तुमचे वडील येते. अरे पण वय वडील मग तेच सांगतो घरी जावा घरी बसावं. इथं काय करायचं काही काम आहे की काम करा गपचूप काम कर. बाबा पप्पा का मग तुम्हाला बोलत्या. अरे दादा वय झालं मावला आता. तुझा बाबा म्हातारा झाला आणि म्हातारा झालं का भाऊ अशीच हाल राहते. म्हातारा झाल्यानंतर पोर अशीच हाल करते आई बापाची. त्याच्यामुळे सगळी अवस्था आहे, बाकी काही नाही भाऊ. बाबा मी मोठा झालो का आताच वागव. दादा असं नाही वागायचं बाळा. माझे संस्कार कमी पडले म्हणून अशी अवस्था आहे. तुझ्या आई वडिलांचे संस्कार नाही कमी पडणार असं नाही बोलायचं बाळा. चल बघितलं ना ते एवढं पोर काय बोललं. म्हणून माणसाने जरा लहान पोरांसमोर वेगळं काही बोलत जावं, चांगलं बोलावं. काही पण बोलत तुम्ही. आता 2 दिवसांनी ते पोरे तुम्हाला तसंच बोलत, तुम्हाला कसं वाटेल, तुमच्या वडिलांना कसं वाटत असेल. काही पण बोलताय, त्यांना चुकले असतील, ते आले असतील 2 बोलले शब्द म्हणून एवढं बोलायचं का त्यांना. तुम्ही काय पटतं का तुम्हाला. आबा चुकलं माझं, मला माफ करावं. अहो आज मी तुमच्या संघ असं वागलो तर उद्या माझं पोरग माझ्या संघ असं वागणार आहे हे मी विसरूनच गेलो. खरंच चुकलं माझं, मला माफ करा आबा, माफ करा. तुमचं मन लय मोठं असतं, बापाचं मन लय मोठं असतं. माफ करा आबा मला.